योग विद्यानाम गाईडर्स आणि योग विद्या गुरुकुल या संयुक्त विद्यमाने हा योग परिषदेचा वर्ग तथापि त्याचबरोबर मुक्तदेवीचा वर्ग सुरू आहे. योग परिषदेच्या वर्गालाच आपण पुढं मुक्तदेवीचा वर्ग केलेला आहे. या योग परिषदेच्या वर्गामध्ये आपल्याला 2 पेपर द्यायचे आहेत. त्याच्याबद्दल पहिला पेपर आपण पूर्ण केला नियम आहार्य 1-2 या पेपरची व्याख्यान करून त्याचा पेपर पुन्हा आपण पूर्ण केला आहे. गेल्या कालच्या शनिवारपासून आपण शरीरशास्त्र हा पेपर सुरू केला आहे. त्या शरीरशास्त्राच्या पेपरमध्ये तुम्हाला 100 मार्क 80 मार्काचा पेपर द्यायचा आहे. मुख्य साधकांसाठी माहिती असावं मे महिन्यामध्ये, पण त्याचा पेपर 50 मार्काचा उद्याच्या सोमवारी द्यायचा आणि दोन्हीची व्याख्यानं जवळजवळ सारखीच आहेत. गणिताची 250 थोडीशी व्याख्यान पुढे घेतली जाते शरीरशास्त्राची, पण याच्यामध्ये जी 6 संस्था आहेत त्या 6 संस्थांमधल्या काल 2 संस्था पूर्ण झाल्या. पेशी रचना आणि कार्य रत्नागिरी आज आपण 3रं व्याख्यान साहेबांच्या वतीने बोलतोय. त्या व्याख्यान देण्यासाठी आजचा विषय आहे पचन संस्था. शरीरशास्त्रामधला महत्त्वाचा हा घटक आहे आणि बऱ्याच साधकांचे गुरु आहेत ते प्रवेशवरती उत्तम घेतला आहे आणि आज खास करून व्याख्यान देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मुक्तदेवचे जेवढे वर्ग झाले त्या वर्गामध्ये पचन संस्थेवरती व्याख्यानासाठी स्वतः साहेब आहेत. विशेष म्हणजे जो काय 14-15चा योग शिक्षक वर्ग आहे त्यामध्ये पहिले त्यांनी डॉक्टर पटेल सिद्धे साहेबांनी डॉक्टर गावडे साहेबांचा पहिला नंबर आहे. त्यांना टाळ्या वाजवण्यापर्यंत आपण वर्ग घेता येते. ते स्वतःच योग शिक्षक ही पदवी संपादन केली आहे आणि प्रथम क्रमांक संपादन केले आहे. ते स्वतः एवढी होमिओपॅथिक आहे. त्यांचं उत्तम प्रकारचं रामकृष्ण होमिओपॅथिक क्लिनिक म्हणून आपल्या तिरुपती या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारचं त्यांचं त्या ठिकाणी ती क्लिनिक चालू आहे. गेली 10 वर्षापेक्षा अधिक त्यांचं याच्यामधला छंद आहे आणि बरेचसे पेशंट ते चांगले बरे करतायत. ते करता करता योगाची आज त्यांना एक आस आहे म्हणून आपल्या योगामध्ये नेहमी त्यांचं सहकार्य असतं. आज ते खास करून आपल्या पचन संस्था या वर्षीवरती व्याख्यानासाठी उपलब्ध आहेत. माणसांना वेळ देतात. विशेष म्हणजे मेडिटेशनचा जो त्यांचा कंडक्टर चांगला आहे म्हणून त्यांचं पण मार्गदर्शन साहेबांनी आपल्या साधकांना करावं असं मी म्हणतो. तर बऱ्याच वेळा आधीपासून ते ट्रेनिंगसाठी सुद्धा हैदराबाद बाहेर गेले जात आहेत. मेडिटेशन दररोज न चुकता 30 एक मिनिट त्यांचं असतं. योग साधल्यावरती त्यांचा कटाक्ष आहे, विश्वास आहे, त्यांचा अभ्यास आहे. तुमच्या शंका करू शकता. तर फार वेळ देता अशा विषयावरती त्यांनी भर द्यावा. आपल्या साधकांच्या वतीनं योगांच्या सर्वांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि साहेबांनी विनंती करतो की पचन संस्थाविषयी आमच्या साधकांना तुम्ही समजून द्यावा अशी विनंती करतो. आजचा विषय आहे पचन संस्था. काल आपण पेशी रचना बघितली बरोबर. आता पेशी हा एक प्रकार बघितला म्हणजे पेशी रचनामध्ये काय अशा विविध प्रकारच्या पेशी आपल्या शरीरामध्ये आहेत. असंख्य प्रकारच्या पेशी आपल्या शरीरामध्ये आहेत आणि प्रत्येक पेशीचं जे वर्गीकरण आहे त्यांच्या कार्यानुसार पण त्याचं वर्गीकरण होतं. म्हणजे काही पेशी उदाहरणार्थ आता मेंदूतील पेशी त्यांचं कार्य वेगळं असणार आहे. आता काल तुम्ही रक्ताभिसरण बघितला त्याला पण कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो किंवा त्या पेशी वेगळ्या आहेत आणि या पचनसंस्थेच्या पेशी वेगळ्या आहेत. त्याचे वेगवेगळ्या पेशीपासून आपलं शरीर बनलेलं आहे आणि वेगवेगळ्या संस्था आहेत. जसं आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. रसायनशास्त्राचं एक वेगळं डिपार्टमेंट, भूगोलचं वेगळं, ते आजची जी विषयानुसार जे डिपार्टमेंट असतात आणि त्यांचं कार्यही त्या विषयाशी संबंधित असतं. तशाच संस्था आपल्या शरीरामध्ये आहेत वेगवेगळ्या. त्यातले एक संस्था म्हणजे पचन संस्था. आता पचन संस्था काय करते तर आपण रक्ताभिसरणमध्ये रक्त अंगभर फिरवलं जातं. श्वसन संस्थेमध्ये काय करतं शरीराला जो आवश्यक ऑक्सिजन आहे तो पुरवण्याचं काम श्वसन संस्था करत असते. म्हणजे त्याचप्रमाणे शरीराला लागणारं जे अन्न आहे किंवा जी ऊर्जा आहे त्या ऊर्जाचं स्तोत्र पुरवण्याचं काम ही पचन संस्था करत असते. आपण ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन घेतल्यानंतर ज्या आपण ऊर्जा निर्माण करतो त्या ऊर्जेसाठी आवश्यक लागणारा घटक तो हा पचन संस्था
आपल्याला पूर्ण करते. आपण जे अन्न खातो ते जसंच्या तसं या पचनसंस्थेत कधीही स्वीकारलं जात नाही, तर त्यावर वेगवेगळे पृथक्करण केले जातात. काय आणि ह्या पृथक्करणातून जे आपल्याला आवश्यक भाग शोषून घेणे यालाच आपण पचन क्रिया म्हणतो. काय म्हणजे अन्नातील आवश्यक अन्नावर आवश्यक रासायनिक पृथक्करण करून त्यातून आवश्यक असलेले घटक शोषून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे पचनक्रिया. आणि ही पचनक्रिया कुठं घडते तर ह्या पचनमार्ग. आता हा जो पचनमार्ग आहे हा एक अखंड नलिका आहे, ज्याचं वरचं तोंड वरचं जे तोंड आहे ते म्हणजे आपलं तोंड आणि खालचं तोंड जे त्याचं हे गुदद्वार असं दोन ही अखंड नलिका आहे. पण त्या प्रत्येक ठिकाणी त्याचा आकार वेगवेगळा होत गेलेला आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणचं कार्य वेगळं आहे, त्यामुळं त्याचा प्रत्येक ठिकाणचा आकारही बदलला गेलेला आहे. आता आपण अन्नामध्ये जे घटक आहेत ते जसेच्या तसे आपण खाल्लेलं स्वीकारलं जातं का तर नाही जात. तर त्यामध्ये काय होतं, जसं अन्नामध्ये महत्त्वाचे आपले घटक कोणते, मेद म्हणजे फॅट, नंतर प्रथिन म्हणजे प्रोटीन्स, नंतर पिष्टमय पदार्थ म्हणजे आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो. असे वेगवेगळे प्रकार आहेत. काही क्षार असतात आणि ह्या क्षारांचं जे आपल्या शरीराला लागणार आहे त्याचं शोषण या पचनमार्गात होत असतं. आणि मग अशी अन्ननलिका आहे, जी अन्ननलिका आहे ह्याच्यामध्ये महत्त्वाचे 5 प्रकार कुठले कार्य काय होतात. पहिलं म्हणजे अन्न सेवन. आपण अन्न सेवन हे पहिलं कार्य आहे. आता अन्न सेवन केल्यानंतर दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे अन्न पचन. म्हणजे जे अन्न सेवन केले त्याचं पचन म्हणजे त्याचे बारीक भागात तुकडे करणे म्हणजे अन्न पचन आहे. आता अन्न पचन झालं, पचन नंतर महत्त्वाचं जे भाग म्हणजे अन्न शोषण. म्हणजे पहिलं कुठलं, एक अन्न सेवन, दुसरं अन्न पचन, तिसरं म्हणजे अन्न शोषण. जे काही आपण अन्न पचन केले त्यानंतर त्यातला आवश्यक जो भाग आहे तो शोषून घेण्याच्या प्रक्रियेला अन्न शोषण म्हणतात. त्यानंतर सात्विकरण आणि 5 म्हणजे उत्सर्जन. या महत्त्वाच्या प्रक्रिया आपल्या या पचन संस्थेत होत असतात. सात्विकरण याचं डिटेल मी तुम्हाला सांगेन. आता अन्न सेवन पण काय करतो, घशातून करतो. आणि हा जो मार्ग आहे हा 30 फुटाचा मार्ग सांगितला मी तुम्हाला. पण हा जी नलिका बनलेली आहे ना ही परत 3 आवरणाने बनलेली आहे. त्या आवरणाने 3 आवरण. पहिलं आहे अंतरावरण, दुसरं आहे मध्यावरण आणि बाह्यावरण. अशी ही 3 अंतराने ही नलिका बनलेली आहे. ही साधारण ही जर नलिका असेल ही आतली बाजू, हा मधला भाग आणि हा बाहेरचा भाग. हे असे 3 आवरण आहेत. जे महत्त्वाचं जे आवरण आहे ते म्हणजे अंतरावरण. आता अंतरावरण जे त्याचं वैशिष्ट्य काय, जर ही नलिका आहे ना हे आतलं आवरण आहे आणि ह्या आवरणाचं वैशिष्ट्य म्हणजे हे गुलाबी रंगाचं असतं. तर का तर इथं असंख्य रक्तवाहिन्या आलेल्या असतात आणि ह्या रक्तवाहिन्यांचं महत्त्वाचं कार्य काय, आपल्या जो आतला जो भाग आहे त्यातून ज्यावेळेला अन्न येईल त्यातलं अन्न शोषून घेणे किंवा वेगवेगळे द्रव तिथं पचनमार्गात स्रवण करणे हे या मध्य अंतरावरणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि हे तिथं सतत एक श्लेष्मल द्रव स्रवत असतो. तर त्याच्यामुळं जे अन्नाशी जी होणारी घर्षण आहे ते कमी होतं आणि त्यामुळं आपल्या अंतर भागाला इजा कोणतीही होत नाही. असं हे अंतरावरण. त्यानंतर दुसरा भाग म्हणजे हा मध्यावरण. मध्यावरण हे स्नायूचं बनलेलं आहे, स्नायूचं. आणि त्यामध्ये 2 प्रकारचे स्नायू आहेत.
एक अशी गोलाकार स्नायू आणि दुसरे उभे स्नायू, असे दोन प्रकारचे स्नायू त्यातलं मध्यावरण बनलेलं असतं. आणि जे बाह्यावरण आहे ते म्हणजे अतिशय पातळ असतं. जसं आपल्या कांद्याचा आतला भाग जाड असतो पण वरचं जे टर्फल असतं ते अतिशय पातळ असतं, त्याप्रमाणे बाह्यावरण अतिशय पातळ आहे. पुन्हा याच्यावर एक श्लेष्मल द्रव स्रवत असतो. आता आपलं जे आतडी जी आहे ती कुठं पोटामध्ये अशी वेडी वाकडी वेटोळी वरून बसवलेली आहे. आणि ती वेडी जवळ बसल्यामुळे काय होतंय तर त्यातलं एकमेकाशी जी घर्षण होण्याची जी प्रक्रिया आहे ती तिथं होत असते. आणि त्यामुळे एकमेकाला घर्षण होत असताना त्यात काही इजा होऊ नये ह्याचा काळजी घेतली जाते. त्याच्यासाठी काय असतं याच्यावर एक बारीक श्लेष्मल द्रव स्रवत असतो, त्याच्यामुळे कोणतंही घर्षण होत नाही. असा हे बाह्यावरण. अशा 3 आवरणाने हे अन्नमार्गातला बनलेला आहे. आता अन्नमार्गाचे भाग कोणते? अन्नमार्गाचे भाग कोणते? तर पहिला भाग कुठला येणार तर तोंड, दुसरा घसा, तिसरा अन्ननलिका, चौथा जठर, पाचवा लहान आतडे, सहावा मोठे आतडे, सातवा मलाशय. असे महत्वाचे आपल्या अन्न मार्गाचे भाग आहे. तर त्यातला पहिला भाग आपण बघूया. पहिला भाग म्हणजे तोंड. आता तोंड म्हणजे आपण इथूनच अन्नाची आपण सेवन करायला सुरुवात करतो. हे त्याचं मुख्य द्वार कुठलं तर दोन्ही ओठ. ज्यावेळेला दोन्ही ओठ आपण उघडतो आणि अन्नाचा घास आपल्या तोंडामध्ये ठेवतो तिथूनच पचनक्रियेची संस्कार आपल्या त्या अन्नावर करायला चालू होते. तर काय होतं आपल्या तोंडामध्ये 32 दात आहेत बरोबर. 32 दात काय करतात त्या मोठे जे भाग आहेत अन्नाचे आहेत त्याचे बारीक तुकडे करण्याची सुरुवात आपल्या तोंडामध्ये होत असते. त्याच वेळेला दुसरा जो भाग आहे तो म्हणजे आपल्या तोंडातील जीभ. तर जीभ काय करत असते तर अन्न एका बाजूने दुसऱ्या बाजूला फिरवण्याचं कार्य त्या जिभेमुळे होत असतं. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे या तोंडात ज्या आपल्या लालोत्पादक ग्रंथी आहेत त्या काय करतात तर लाळ मिसळली जाते आपल्या अन्नामध्ये. त्याच्यामध्ये त्याचं चर्वण जे आहे ते अतिशय सोप्या पद्धतीनं होतं. त्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे तोंडातला जो भाग आहे तो म्हणजे जीभ. तर जीभ कशी आहे? जीभ आपल्या स्नायूंची बनलेली आहे आणि ती सतत आपल्या तोंडात फिरत असते. तर त्याचं जिभेचं महत्त्वाचं कार्य कोणकोणते आहे तर पहिलं कार्य म्हणजे अन्नाची घुसळण करणे तोंडामध्ये बरोबर. इकडनं तिकडं अन्न फिरवणे हे पहिलं कार्य. दुसरं कार्य काय आहे तर या जिभेवर रुचिकलिका असतात. रुचिकलिका आणि या रुचिकलिका काय करतात त्या अन्नाची चव आपल्याला समजण्यासाठी मदत करतात. असं दुसरं कार्य. आणि तिसरं कार्य काय आता अन्नातून चर्वण करून झालेलं आहे. चर्वण करून झालेला आहे तो अन्नाचा घास गोळा तो पाठीमध्ये घशात सरकवण्याचं काम ही जीभ करते. आणि चौथं महत्त्वाचं कार्य जिभेचं काय आहे तर स्वराला आकार देणे. जे स्वर निर्माण होतात कंठात बरोबर पण त्याला आकार देण्याचं महत्त्वाचं कार्य ही आपली जीभ करत असते. अशी महत्त्वाची कार्य या जिभेची आहे. आता आपण चर्वण करून झालेलं आहे बऱ्यापैकी. घसा अन्नाचा गोळाही तयार झालेला आहे. तो पुढं सरकवल्यानंतर जो पहिल्या ठिकाणी येतो तो म्हणजे घसा. आता हा घसा ना एक 7 मार्ग वेगवेगळ्या ठिकाणून इथं उघडे झालेले आहे. हा एक मार्ग आहे. आपल्या नाकावरून येणारा मार्ग आहे. दोन्ही कान तिथं ओपन होतात. काय इथंच आपल्या समोर श्वसन नलिका आहे. काय समोर
श्वसन नलिका आहे आणि श्वसन नलिकेच्या पाठीमागे अन्ननलिका आहे. मग प्रश्न असा पडतो की असं काय होतं की ज्या वेळेला आपण खाल्लेलं अन्न अन्ननलिकेत जात नाही, बरोबर, हे श्वसन नलिकेत जात नाही, ते अन्ननलिकेतच जातं. ह्याचं कारण म्हणजे तिथे एक अधिकंठ असतो आणि ज्या वेळेला आपण अन्नाचं सेवन करणार आहे, आपण गिळण्याची जी प्रक्रिया करतो त्यावेळेला काय होतं, आपली श्वसन नलिका वर उचलली जाते आणि आधिकंठाखाली तिचं तोंड बंद केलं जातं. काय मग त्यामुळं अन्नाला अन्ननलिकेत जाण्याशिवाय दुसरा मार्ग राहत नाही. पण काही वेळेला कसं होतं बघा, आपण बोलता खाता खाता काहीतरी बोलत असतो. आता बोलण्यासाठी महत्वाची लागणारी गोष्ट म्हणजे अन्ननलिका उघडी पाहिजे. अन्ननलिका बंद करून आपण बोलू शकत नाही, कारण लॅरिंक्स म्हणून जो भाग आहे, स्वरयंत्राचा जो भाग आहे, तो श्वसन नलिकेत असतो. त्यामुळे श्वसन नलिका ही उघडी पाहिजे. मगाशी मी अन्ननलिका म्हटलंय, तर श्वसन नलिका ही उघडी पाहिजे. आणि ही श्वसन नलिका जर उघडी नसेल तर आपण बोलू शकत नाही. पण जेवताना श्वसन नलिका बंद पाहिजे, बोलताना उघडी पाहिजे. आपण जर जेवता जेवता जर बोलायला लागलो काय होतं, तर श्वसन नलिका ही उघडी होते आणि चुकून एखाद्या वेळेला श्वसन नलिकेचा आपल्या अन्नाचा तुकडा एखादा श्वसन नलिकेत जातो आणि मग आपल्याला ठसका लागतो. कारण श्वसन नलिका बाहेरचा कुठलाही पदार्थ आपल्या आत घेत नाही, ती तिथूनच लगेच बाहेर फेकून देते. कारण जर तसं झालं तर श्वसन नलिकेला किंवा श्वसन संस्थेतील आपले फुफ्फुसांना काही इजा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ते काय करतं, बाहेर फेकून देते. त्याच्यामुळेच आपल्याला ठसका लागतो. म्हणून जेवताना बोलू नये हा जो प्रकार आहे तो इतर लागू होतो. असा हा घशाचा भाग. समजलं ना? महत्वाची इथे जे तोंड आहे तरीही तिथून महत्वाचं बरोबर ते अन्ननलिकेत सोडण्याचं प्रक्रिया जी आहे ही फार महत्वाची आहे. त्यानंतर तो पुढचा जो भाग आहे तो म्हणजे अन्ननलिका. आता अन्ननलिका ही पुन्हा एक उभी नलिका आहे, ती जवळजवळ 25 सेंटीमीटर म्हणजे 10 इंच लांबी आहे या अन्ननलिकेची. आणि याचा वरचा भाग हा आपल्या गळ्यामध्ये, मधला भाग आपल्या छातीमध्ये आणि उरलेला छोटासा भाग आपल्या पोटामध्ये म्हणजे पटलाच्या खाली, श्वासपटलाच्या खाली येतो. असे 3 भाग या अन्ननलिकेचे आहेत. आणि अन्ननलिका कशी सांगितलं तुम्हाला, साधारण 25 सेंटीमीटर लांबी आणि याचा व्यास जो आहे तो साधारण 2.5 सेंटीमीटर म्हणजे 1 इंचाचा व्यास असा आहे. आणि यातून महत्वाचं जे अन्ननलिकेचा भाग आहे तो जे अन्न आपण घशात आलं तिथून खाली जो पुढचा भाग म्हणजे जठर आहे तिथपर्यंत यायला 5 ते 6 सेकंद पुरेसे असतात. द्रव्य पदार्थाला तर अजून कमी वेळ लागतो. आणि हे कमी वेळ लागण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक आपल्या आंत्रलहर जी गोष्ट असते ती एक, आणि दुसरं गुरुत्वाकर्षण. या 2 गोष्टीमुळे ते अन्न अतिशय जलद गतीने अन्ननलिकेतून ते वरच्या घशातून जठरापर्यंतचा मार्ग आपला आक्रमित करते. असं ही अन्ननलिका आहे. त्यानंतर तो पुढचा जो भाग आहे तो म्हणजे जठर. हा जो इथं भाग दिसतोय त्याला म्हणतात जठर. हा फुगीर भाग आहे आणि आपल्या पोटामध्ये आपल्या डाव्या बाजूला आहे. त्याचा आकार आहे तो आपल्या उभ्या स्थितीमध्ये इंग्रजीतील जे जो आकार आहे जे त्याप्रमाणे या जठराचा आकार असतो. आता मगाशी तुम्हाला म्हटलं मी ह्याचे 3 आवरण आहेत. कशाचे? तर अन्ननलिकेचे 3 आवरण आहेत. अंतरावरण, मध्यावरण आणि बाह्यावरण. पण इथं याला अपवाद म्हणजे जठर आहे. तर जठरमध्ये तिसरा एक प्रकारचा स्नायू असतो, असा तिरपे स्नायू पण असतात. अन्ननलिकेत कुठले? गोलाकार स्नायू आणि लांबट स्नायू. पण इथं तिरपे स्नायू आहे. त्याचं कारण काय? तर सगळ्यात जास्त वेळ अन्न जर कुठं जर राहत असेल तर या जठरामध्ये असतं. आणि हे जठराचं महत्वाचं जे घुसळण्याची जी प्रक्रिया आहे जवळजवळ 2.5-2 तास. जर कठीण पदार्थ आपण खाली तर 3-4 तास त्या अन्नाची घुसळण्याची जी प्रक्रिया चालू असते
ती या जठरामध्ये होत असते आणि त्यासाठी जठरामध्ये तिरपे स्नायू दिलेले आहेत. आता जठराच्या अंतरावरूनच आणखी एक गोष्ट आहे, म्हणजे तिथं ज्या आतले जे हे आहे अंतरावरण आहे त्याच्यामध्ये श्लेष्मल द्रव स्त्रावले जातात. हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन हे दोन महत्त्वाचे द्रव्य या अन्नामध्ये त्या जठरामध्ये मिसळले जातात आणि त्यामुळं अन्नाचं जे विघटन आहे ते विघटनाचं महत्त्वाचं कार्य हे आपल्या जठरामध्ये होतंय. आता अन्न घुसळून झालंय. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये दोन संकोचक असतात. दोन संकोचक, एक वर एक संकोचक असतो. ज्या वेळेला अन्न आत येईल तेव्हा हा संकोचक तिथं उघडला जातो, अन्न आत आल्यानंतर पुन्हा बंद होतो. इकडं पुढच्या बाजूला पुढच्या तोंडाला एक संकोचक आहे, तोही सतत बंद असतो. पण अन्नाचं पचन ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला हा संकोचक उघडा होतो. म्हणजे साधारण जठराचा भाग आहे ना हा असा आहे, इथे एक संकोचक आहे, इथे एक संकोचक आहे. ज्यावेळेला अन्न इथे येईल त्यावेळेला हा संकोचक उघडा होतो आणि अन्न आत घेतल्यानंतर हा संकोचक पुन्हा बंद होतो. असं हे दोन संकोचक असतात. आणि ज्यावेळेला घुसळण्याची जी प्रक्रिया संपल्यानंतर हा खालचा संकोचक उघडा होतो आणि अन्न लहान आतड्यात सोडलं जातं. त्यानंतर पुढचा जो भाग आहे म्हणजे लहान आतडं. आता लहान आतडं साधारण 20 ते 21 फूट लांब आहे. किती? 20 ते 21 फूट. आणि व्यास पुन्हा एकदा 2.5 सेंटीमीटरचा आहे. 2.5 सेंटीमीटर व्यास आणि 20 ते 21 फूट लांब असलेले लहान आतडे. पण महत्वाची गोष्ट जी आहे या लहान आतड्याची ते म्हणजे त्यातल्या वळ्या. असंख्य वळ्या असतात. तर वळ्या म्हणजे काय तर आपण मखमलचे कपडे बघितले आपण, मखमलीचे कपडे बघितले त्याच्यावर ते बारीक असे धागे वर आलेले असतात. पण त्याच्यामुळे काय होतं त्याचे सॉफ्टनेस येतो काय. पण इथं वळ्यांचा फायदा काय होईल तर लहान आतड्याचं क्षेत्रफळ वाढवलं जातं. लहान आतड्याचं क्षेत्रफळ आहे ना साधारण 10 चौरस मीटर इतकं क्षेत्रफळ ह्या लहान आतड्याचं आहे. 10 चौरस मीटर म्हणजे साधारण अंदाज येईल, सांगता येईल किती होईल 10 चौरस मीटर. एक मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. बरोबर. किती फूट? आपण साधारण 3 फूट धरू काय. आपण साधारण 1 मीटर म्हणजे 3 फूट. 10 मीटर म्हणजे साधारण 30 फूट झालं काय. म्हणजे काय 30 बाय 30. 10 चौरस मीटर म्हणजे 30 बाय 30 फुटाचं क्षेत्रफळ ह्या आपल्या लहान आतड्यात निर्माण केलं जातं ते ह्या वळ्यामुळे. किती? 30 बाय 30 म्हणजे जवळजवळ एक गुंठा. म्हणजे आपला हा जवळजवळ आपला हॉल असं समजायला हरकत नाही. एवढं क्षेत्रफळ तयार केलं जातं. पण हे क्षेत्रफळ कशासाठी तर अन्न पचन झाले, जठरामध्ये अन्न पचन झाले, त्याचं विघटन झाले, जे आवश्यक जे पदार्थ आहेत त्यांचं विघटन करण्याचं काम जठर करतं. जठरामध्ये अन्न शोषण्याचं काम होत नाही पण त्याचं विघटन हे विघटन जठरामध्ये झालं. त्यातील आवश्यक घटक शोषण्याचं काम या लहान आतड्यात होतं. म्हणून त्याचं क्षेत्रफळ एवढं वाढवलेलं आहे की जे आवश्यक आहे ते घटक सगळे शोषले जावे, ते शोषले जावे म्हणून त्याचं एक क्षेत्रफळ साधारण 10 चौरस मीटर इतकं लहान आतड्याचं केलेलं आहे. त्यानंतर दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे ह्या लहान आतड्याजवळच काय एक पॅनक्रियास नावाची ग्रंथी असते काय. त्या ग्रंथीतून काय आत त्याच्या एक द्रव सोडला जातो सिरम अमायलेज नावाचा. त्यानंतर इकडे लिव्हर कडे येणारे पित्ताशयातून एक आहे काय पित्ताशयातून पित्तरस या लहान आतड्यातच सोडला जातो आणि जे आवश्यक अन्न शोषणाची प्रक्रिया आहे ती ह्या लहान आतड्यात होत असते. हे हा जो भाग आहे हा लहान आतड्याचा आहे. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा भाग म्हणजे
वळ्यांचं मी तुम्हाला सांगितलंय. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा भाग म्हणजे मोठे आकडे. आता मोठे आकडे चालू जिथं लहान आकडं संपतं काय आणि मोठा आकडं सुरू होतं त्या ठिकाणी एक छोटासा भाग आहे तो म्हणजे आंतरपुच्छ. आता हा आंतरपुच्छ भाग म्हणजे आपण अपेंडिक्स असं म्हणतो. बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांना किंवा मला अपेंडिक्सचं ऑपरेशन करायला लागलं तर हा भाग आहे अतिशय निमुळता भाग आहे. आणि काय होतं काही अन्नकण त्याच्यामध्ये आत जातात आणि ते अन्नकण अडकतात. अतिशय बारीक नलिका आहे त्याची. आणि या नलिकेत काही वेळेला अन्नकण जर अडकले आणि तिथं कुजण्याची प्रक्रिया झाली तर काय होतं त्याला इन्फेक्शन होतं आणि मग तो भाग हा पूर्ण काढून टाकायला असा हा आंतरपुच्छ म्हणजे ज्याचा शरीराला सध्या तरी फारसा फायदा नाही आहे. जर काढून टाकलं म्हणून पचनक्रियेला काही प्रॉब्लेम येणार आहे का तर फारसा काय पचनक्रियेवर प्रभाव पडणार नाही. त्यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे मोठे आकडे. आता मोठ्या आकड्यामध्ये 3 भाग आहेत. मोठ्या आकड्यामध्ये 3 भाग आहेत. एक काय इथून डावीकडून खालून खालून वर गेलेला भाग, नंतर इथून उजवीकडून डावीकडे गेलेला भाग आणि डावीकडून वरून खाली आलेला भाग असे 3 भाग या मोठ्या आकड्याचे पडलेले आहेत. मोठ्या आकड्याचा जो फरक जो आहे तो म्हणजे याची लांबी आणि व्यास. त्याच्या मोठा आकडा कसा आहे बघा. मोठ्या आकड्याचा जो व्यास आहे ना लांबी किती आहे तर 1.5 मीटर. लांबी 1.5 मीटर आहे पण याचा जो व्यास आहे तो बदललाय. इथं व्यास 2.5 सेंटीमीटर होता, इथं व्यास किती झाला 6 सेंटीमीटर झाला. म्हणजे प्रश्न येतो मोठ्याकडे लहान आहे लहानाकडे मोठे आहे ते त्याच्या बघा म्हणजे कसं बघितलं की लहान आकडे आपण म्हणतो पण त्याचं जर टोटल क्षेत्रफळ बघितलं त्याची लांबी बघितली रुंदी बघितली तर ते फार मोठं आहे आणि आपण याला मोठा आकडा म्हणतो. पण हे त्याचं क्षेत्रफळ लांबी बघितली तर ते लहान आकड्यापेक्षा कमी आहे. मग मध्ये काही वेळा प्रश्न असतो लहान आकडे मोठे आहे मोठे आकडे लहान आहे. जे लांबीने बघितलं तर हे काय मोठा आहे पण ह्याला मोठा आकडा काय म्हणायचं त्याचा व्यास. ह्याचा व्यास 6 सेंटीमीटर आहे. लहान आकड्याचा व्यास 2.5 सेंटीमीटर ते 1 तर ह्याचा व्यास 6 सेंटीमीटर म्हणून याला मोठा आकडा म्हटलं जातं. आता मोठ्या आकड्याचं कार्य काय. आता लहान आकड्यामध्ये आपण काय केलं त्यातलं अन्न शोषून घेतलं आणि बाकीचा राहिलेला जो छोटा आहे भाग आहे तो पुढं सरकवला जातो. पुढं सरकवल्यानंतर ते ज्यावेळेला मोठ्या आकड्यात येईल तर मोठ्या आकड्यात महत्त्वाचं जे कार्य होतं ते त्यातील द्रव्य भाग काय शोषून घेतला जातो. म्हणजे त्याला पाण्याचा जो अंश आहे तो त्या मोठ्या आकड्यामध्ये शोषून घेतला जातो आणि जे राहिलेला जो भाग आहे म्हणजे मल तयार होतो तो मल शेवटी इथं सिग्मॉइड कोलन म्हणून असतो. म्हणजे S आकाराचं एक काय इथं मोठ्या आकाराचा भाग आहे S आकाराचा त्या ठिकाणी ते येऊन साचतं आणि मग तिथं साचल्यानंतर तिथून पुढे ते मलाशयात ढकललं जातं. हे आहे मोठ्या आकाराचे. त्याचा पुढचा जो भाग म्हणजे हा मलाशय. आता मलाशय सतत संकोचक असतात वर 2 संकोचक आणि ते बंद असतात सतत बंद असतं. पण ज्यावेळेला तिथं मल येईल त्यावेळेला तो उघडतं आणि मल मलाशयात येतो आणि ज्या वेळेला मल मलाशयात येतो एक संवेदना वर मेंदूकडे पोहोचवली जाते की बाबा मलाशयामध्ये मल आलेला आहे तो बाहेर उत्सर्जन करणं आपल्याला गरजेचं आहे. मग आपल्याला एक मल प्रवृत्ती निर्माण होते की आपण ते बाहेर टाकलं पाहिजे. पण समजा काही कारणास्तव आपण ती मल प्रवृत्ती करता आली नाही मल प्रवृत्त करता आलं नाही तर काय होते ती संवेदना हळूहळू नष्ट होते. पण पुन्हा थोड्या वेळाने काय होते पुन्हा मल त्याच्यामध्ये येऊन साचला जातो आणि पुन्हा मलप्रवृत्ती निर्माण होते आणि ही जी मलप्रवृत्ती आहे ही पूर्वीच्या मलप्रवृत्तीपेक्षा अधिक तीव्र असते. आणि याच्यामध्ये काय होतं लहान असताना त्यांच्यावर एक जे ऐच्छिक
आपण जे कंट्रोल म्हणतो किंवा हे आहे तो नसतो. लहानपणी कसं असतं अनैच्छिकपणे ते विसर्जन केलं जातं, पण नंतर जसं आपण मोठं होतो त्याच्यावर ऐच्छिक आपण नियंत्रण करू शकतो. हे या मलाशयाचं महत्वाचा भाग आहे. मलाशयाचा शेवटचा भाग तोंड म्हणजे गुदद्वार. तिथं जर संकोचक पुढा झाला की मलप्रवृत्ती बाहेर फेकली जाते. आता हे पचन संस्था जर कधी झाली तर त्याला काही घटक आहेत जे या पचन संस्थेमध्ये मदत करत असतात. त्यातला पहिला घटक म्हणजे लालोत्पादक ग्रंथी. दुसरा भाग म्हणजे लिव्हर, आपण मराठीमध्ये यकृत म्हणतो. तिसरं म्हणजे स्वादुपिंड. हे महत्वाचे जे भाग आहेत की हे त्या पचनक्रियेला मदत करत असतात. लालोत्पादक ग्रंथी काय आपल्या तोंडामध्ये आपल्याला बऱ्याचदा पण म्हणतो गालगुंड आले. तर गालगुंड म्हणजे दुसरं तिसरं काय नाही तर हे जे ग्लॅन्ड आहेत पॅराटिड ग्लॅन्ड म्हणतो आपण याला. काय मग आपल्या याच्यामध्ये ह्या पॅराटिड ग्लॅन्ड ह्या दोन्ही बाजूला दोन, त्यानंतर सब मॅन्डिब्युलर म्हणून इथं दोन असतात आणि सब मेंटल म्हणून इथं समोर दोन, अशा तीन, जे डाव्या बाजूला तीन आणि उजव्या बाजूला तीन अशा लालोत्पादक ग्रंथी आपल्या चेहऱ्यामध्ये आहेत. आणि त्यांच्या नलिका आहेत बारीक आपल्या तोंडामध्ये उड्या होतात. त्या बऱ्याचदा आपण काय होतं पण जांभई घेतो आणि काय होतं जांभई दिल्यानंतर तोंडातून अशी लाळ जोरात बाहेर पडते. त्याचं कारण ज्यावेळेला त्या नलिकेवर दाब पडतो त्यावेळेला जोरात आपल्या ती लाळ बाहेर पडते. ती म्हणजे त्या लालोत्पादक ग्रंथीचा तो भाग आहे. अशा ह्या नलिका आपल्या तोंडात उड्या होतात. आणि ज्या वेळेला आपण अन्न किंवा खातो किंवा आपण बोलतो तेव्हा तोंडाचा ओलसरपणा हा सतत ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. पण बऱ्याचदा बघतो की स्पीकर जर कोण असल्याच्या बाजूला एक काय ठेवलेलं असते बाटली ठेवली. त्याचं कारण काय तर आपल्या तोंडातील जो ओलसरपणा तो जर कोरडेपणामध्ये बदलला गेला तर काय होईल आपल्याला बोलायला अवघड जातं. त्याच्यासाठी जे तोंडाचा ओलसरपणा मेंटेन करण्याचं महत्त्वाचं कार्य या लालोत्पादक ग्रंथी करत असतात. दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे या लालोत्पादक ग्रंथींचं मध्ये टायलिन नावाचा एक घटक आहे आणि काही क्षार आहे. आणि ह्या टायलिन नावाचे घटक काय करतात ज्यावेळेला आपण अन्न खात असतो काय त्यावेळेला त्या अन्नातील पिष्टमय जे पदार्थ आहेत काय अन्नातील पिष्टमय पदार्थ त्यांच्याशी संयोग होतो आणि त्यांचं विघटन व्हायला चालू होतं. म्हणजे अन्नाचं पचनाचे पहिले संस्कार हे आपल्या तोंडामध्ये होत असतात. म्हणजे आपण जर काही एखादी गोष्ट खाल्ली तर काय होईल गोड पदार्थ जर खाल्ला तर लगेच जिभेवर विरघळतो. त्याचं कारण इथं आहे टायलिनचं विरघळण्यासाठी मदत करतं आणि आपल्याला त्याची चव कळायला मदत होते. आता साधारण दिवसाला साधारण किती लाळ तयार होत असते तर साधारण 1500 म्हणजे 1500 ml इतकी लाळ आपल्या दिवसात सतत तयार होत असते. पण ते आणि न कळत आपण आत गिळत असतो त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही. तर एवढी लाळ जर साचली असती तर आपल्याला काय झालं असतं बऱ्याचदा काय होतं बघा ज्यांना पॅरालिसिस झालेलं आहे त्यांचं थोडासा चेहऱ्याचं स्ट्रक्चर बिघडतं आणि एखाद्या बोट बाजूला खाली जातं मग तिथून ती लाळ गळत असते. म्हणजे त्या गोष्टी पण जर आपल्या जर ओठ व्यवस्थित आहे तर ती लाळ आपोआप आत आपण घेत असतो. त्याच्यामुळे आपल्याला कळतही नाही की इतकी लाळ आपल्या तोंडामध्ये तयार होते. असं हे लालोत्पादक ग्रंथी. दुसरा जो महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे यकृत. आता यकृत किंवा लिव्हर ही शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी आहे. सगळ्यात मोठी ग्रंथी साधारण 150 ग्रॅम हिचं वजन आहे. ही 1.5 किलोच्या आसपास हिचं वजन येतं. आणि सगळ्यात मोठी ग्रंथी म्हणजे यकृत. तर यकृताचं महत्त्वाचं कार्य काय साधारण हे असं
त्रिकोणाकार दिसतो तुम्हाला इथे, बरोबर? याचे दोन भाग आहेत, 1 आणि 2. हे दोन भाग या यकृताचे आहेत. उजव्या बाजूला शरीराच्या बसवलं जातं आणि सगळ्यात मोठी ग्रंथी. आणि ह्या ग्रंथीमध्ये काय होत असतं तर शरीरातील ज्या महत्त्वाच्या रासायनिक प्रक्रिया आहेत त्या ह्या आपल्या ग्रंथीमध्ये होत असतात. म्हणून याला शरीराचं प्रयोगशाळा आपण जे म्हणतो ते म्हणजे ही लिव्हर. याच्यामध्ये वेगवेगळे जे अन्नापासून जे आपण जे खातो म्हणजे मेद, प्रथिन, कर्बोदके यांचं पचन करण्याचं मेटाबॉलिझम हा जे विषय येतो ते याच्यामध्ये घडत असतं. आता आपण काय करतो बरं, साखर खाल्ली किंवा गोड पदार्थ खाल्ले त्याला आपण द्राक्ष शर्करा म्हणतो किंवा ग्लुकोज म्हणतो. आता हा ग्लुकोज जेवढं आवश्यक आहे तेवढं शरीर वापरेल, पण आपण अतिरिक्त खाल्लं तर काय करतं, लिव्हर काय करतं त्याचं त्या द्राक्ष शर्करेचं ग्लायकोजनमध्ये रूपांतर करतं आणि ते साठवून ठेवण्याचं काम हे लिव्हर करत असतं. दुसरं आपण मेद आहे, प्रथिन आहे, त्यांचं मेटाबॉलिझम त्यांचं पचन करण्याचं कार्य आणि साठवण्याचं कार्य हे लिव्हर करत असतं. आता बऱ्याचदा काय होतं की आपण काही असे जे पदार्थ आहेत की जे आपल्या शरीराला हानिकारक आहे आणि ते जर पदार्थ आपण खाल्ले तर काय होतं ते लिव्हरकडे घेऊन गेले जाते आणि लिव्हर त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करून ते नष्ट करण्याचं काम हे लिव्हर करत असतं. हा महत्त्वाचा भाग. आता ते लहान आतड्यातून पोर्टल व्हेन मार्फत ते लिव्हरमध्ये येते, ते तिथं नष्ट करण्याची प्रक्रिया आपल्या इथं केली जाते. मग बऱ्याचदा असं होतं बघा की एखाद्याने विष पिलं तर त्याची पहिला बाग काय होईल, लिव्हर बाग, बरोबर? लिव्हर बाग झाल्यानंतर ते किडनीकडे गेला, किडन्या बागणार. कारण काय, ज्यावेळेला आपण एका विष प्रयोग केला किंवा विष आपण जर घेतलं तर त्यात ते जाईल लिव्हरकडे. लिव्हर प्रयत्न करेल, आपल्या शर्तीने प्रयत्न करेल की त्याला थांबवण्याचं किंवा ते नष्ट करण्याचा, त्याचा प्रभाव नष्ट करण्याचा प्रयत्न करेल. पण ते काही वेळा त्याच्या एक क्षमतेच्या बाहेरचं जर असेल तर त्यावेळेला पहिला जे खराब होतं ते लिव्हर खराब होतं. कारण त्याच्यावर जे रासायनिक प्रक्रिया करण्याची जी प्रक्रिया आहे ती ह्या लिव्हरमध्ये घडत असते. त्यानंतर अमायनो ॲसिड्स म्हणून असतात. अमायनो ॲसिड्स त्याचं पृथक्करण करण्याचं आणि त्यातून युरिया निर्माण करण्याचे कार्य या यकृतमध्ये होत असतात. तर काही जीवनसत्व आहेत, उदाहरणार्थ A, B, D ही जी जीवनसत्व आहे ही जीवनसत्व साठवून ठेवण्याचं काम हे लिव्हर करत असतं. आणि दुसरं म्हणजे रक्त गोठवणाऱ्या पेशी. कुठल्या मध्ये आता डेंग्यूचा भाग भरपूर झाला, बऱ्याच जणांना माहीत असणार आहे. रक्त गोठवणाऱ्या पेशी प्लेटलेट्स माहीत असतील. जठरामध्ये आणलं जातं ना, तर मग जठराने याचा यकृताचा कसा संबंध येतो? जठराने तुम्हाला मी ते थोड्या 1-2 मिनिटात सांगतो. काय आता हे इथं थोडीशी कॉम्प्लेक्स आहे. जठराचा संबंध येत नाही, बरोबर आहे काय, पण जठर नंतर जो पुढचा भाग आहे लहान आतड्या, ह्या लहान आतड्यात पित्तरस इथे तयार होतं. हे छोटंसं पित्ताशय आहे, हे पित्ताशयामध्ये साठवलं जातं आणि इथे बारीक एक नलिका आहे बघा, काय बारीक नलिका आहे. आता ही ते असं जरी अशी जी नलिका ही आहे इथून काय हे लहान आतडा आहे. ह्या लहान आतड्यामध्ये हा पित्तरस सोडला जातो. ह्या पित्ताशयामध्ये इथं संबंध येतो. पित्तरस तरी जे तयार होण्याची प्रक्रिया आहे ती या यकृतमध्येच होत असते. आणि जो पित्तरस आहे तो सोडला जातो कुठं, स्मॉल इंटेस्टाईन किंवा आपण लहान आतड्यामध्ये याच्यात सोडला जातो. अशा प्रकारे ते काम करत असतं. जे अन्ननलिकेतील जर पित्तरस इथं तयार होत नसेल किंवा झाला नाही तरी त्याला आपल्याला त्रास होणार ना, बरोबर.
पचनासाठी पित्तरस फार महत्वाचा आहे. अशा प्रकारे ते याचा भाग आहे. कशाचा? अन्न पचन संस्थेचा तो भाग आहे. आणि पुढचा जो भाग म्हणजे स्वादुपिंड. तर स्वादुपिंड म्हणजे पॅन्क्रियाज. हा साधारण आपल्या पर्णाकृती आकृती आहे त्याची. काय साधारण असं एक पान काढलं आणि अशी बारीक मध्ये त्याच्यात नलिका असते आणि इथं लहान आतडं असतं. ह्या लहान आतड्याचा त्याच्यामध्ये उघडली जाते. आता ह्यामध्ये दोन भाग असतात स्वादुपिंडामध्ये. हा जो भाग आहे हा शेवटी त्याचा शेपटीसारखा जो शेवटचा भाग आहे तो भाग आपल्याला म्हणजे पुढचं जे आहे. आणि हा जो भाग आहे त्याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये सीरम अमायलेज काय सीरम अमायलेज नावाचा एक घटक स्त्रव यामध्ये तयार होतो आणि तो त्या कार्यामध्ये सोडला जातो. नंतर दुसऱ्या अंतःस्रावी ग्रंथीमधल्या अंतःस्रावी जे भाग आहे म्हणजे आपल्याला त्यामधला जो भाग म्हणजे हा शेपटीचा भाग. इथं इन्सुलिन नावाचा घटक तयार केला जातो आणि तो रक्तामध्ये सोडला जातो. असे ते दोन महत्त्वाचे कार्य स्वादुपिंडाचे आहेत. पचन संस्थेशी जो संबंधित भाग आहे तो म्हणजे सीरम अमायलेज. ते आपल्याला लहान आतड्यामध्ये सोडलं जातं. पण जो पुढचा जो अंतःस्रावी ग्रंथीचा जो भाग आहे किंवा संस्थेचा जो भाग आहे तो म्हणजे काय आहे, इन्सुलिन. आता बऱ्याचदा काय होतं बघा, पण ज्यावेळेला मधुमेह हा विषय येतो त्यावेळेला काय होतं, डॉक्टर सांगतो तुम्हाला तुमच्या शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण कमी आहे त्यामुळे तुम्हाला मधुमेह आहे. म्हणजे मधुमेहामध्ये दोन प्रकार येतात. एका प्रकारामध्ये इन्सुलिन भरपूर प्रमाणात असतं पण त्याचं डायजेशन करण्याचं त्याच्यामध्ये एक रेजिस्टन्स निर्माण झालेला असतो आणि त्या रेजिस्टन्समुळे काय होतं, ते इन्सुलिन पेशीशी संयोग पाहू शकत नाही. काय म्हणजे पेशीशी त्याचा थोडक्यात दुरावले जातात त्या रेजिस्टन्समुळं आणि मग त्याचं पेशीमध्ये जे ग्लुकोज आत सोडण्याचं काम आणि त्याचं डायजेशनचं काम आहे ते तिथं होत नाही. हा प्रकार मधुमेहाचा वेगळा आहे. पण दुसरा एक जो मधुमेहाचा प्रकार असतो जो शक्यतो जन्मजात असतो त्यामध्ये काय असतं, ह्या जे इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशीच कमी असतात आणि त्याच्यामुळे शरीरात इन्सुलिनचं प्रमाणच कमी असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला मधुमेहाचा त्रास होत असतो. असं हे पचन संस्थेचं भाग आहे. तर शेवटचा भाग म्हणजे आता जो आंत्रलहरी, हे जे आहे अन्न आपण इथून ते तोंडातून शेवटी गुदद्वारापर्यंत ते कसं सरकवलं जातं, तर ही अन्ननलिका आहे. बरोबर. ज्या वेळेला अन्न इथं असेल त्यावेळेला काय होईल, इकडचे जे स्नायू आहेत ते आकुंचित होतील, इकडचे स्नायू प्रसरण पावतील. मग काय होईल, गोळा अन्नाचा गोळा आपोआपच पुढे ढकलला जाईल. ज्यावेळेला तो इथं येईल त्यावेळेला काय होईल, इकडचे स्नायू पुन्हा आकुंचित होतील आणि इकडचे प्रसरण पावतील. त्यामुळे गोळा पुढे पुढे अन्नाचा ढकलला जातो. याप्रमाणे अन्नाचा जो गोळा आहे किंवा चोथा आहे तो हळूहळू पुढे पुढे ढकलला जातो. याला आपण आंत्रलहर म्हणतो. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे प्रतिआंत्रलहर. तर प्रतिआंत्रलहर शक्यतो या जठराशी संबंधित येतो. तर काय होतं, बऱ्याचदा काय होतं, ह्या खालच्या दिशेने आंत्रलहरी आहे तर प्रतिआंत्रलहर म्हणजे काय होणार आहे, विरुद्ध दिशेने होणार आहे आणि हे जठराशी संबंधित असतं. ज्यावेळेला जठरामध्ये काही अनावश्यक किंवा नको असलेले विषारी द्रव्य जर जठरामध्ये गेले तर काय होईल, प्रतिआंत्रलहर निर्माण होईल आणि उलटी मार्गे ते पदार्थ बाहेर फेकले जातील. त्याचा फायदा काय होईल, त्यामुळे आपले बाकीचे जे पोटातील अवयव आहेत, लहान आतडं, मोठं आतडं, लिव्हर, यांचं संरक्षण व्हायला त्यामुळे मदत होईल. असं हे पचन संस्थेचा भाग आहे. काही शंका असल्यास विचारायला हरकत नाही. काही शंका नाही, याचा अर्थ एक सगळं समजलं किंवा काही समजलं नाही. सर, मोठ्या आतड्याच्या शेवटी जे आपलं मलद्वार आहे ना त्याच्या आधी आपली जी थैली असते म्हणजे मलाशय
त्याचं साईज वगैरे तुम्ही काय सांगितलं तर त्याचं काय साईज आहे तसं काय स्पेसिफिक तुमच्या ह्याच्यामध्ये दिलेलं नाही आहे. याच्यामध्ये काय त्याचं स्पेसिफिक साईज काय दिलेलं नाही आहे. की लांबी रुंदी रुंद असतं, एक पिशवी आहे शेवटची ती थैली आहे. आउट ऑफ क्युरियोसिटी म्हणजे इथं जे होतं ना त्या 2 प्रकारचे हे होतं. HCl स्टमक मटेरियल होतं आणि बाईला ते स्मॉल इंटेस्टाईन. आपण जेव्हा पित्त म्हणतो ते HCl असतं का बाईला असतं? HCl असतं. HCl 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. काही वेळेला ना लहान आतड्यातनं सुद्धा जर खालचं जर संकोचन जर व्यवस्थित नसेल, काम करत नसेल तर ते बाई येताना आपल्याला उलटी होतेच ना, त्यावेळेला पित्ताची उलटी म्हणतो. पण ते महत्वाचं म्हणजे HCl असतं. आता प्रश्न इथे असा येऊ शकतो की बाबा HCl आहे, HCl हे काय होतं, कधी शरीराशी संपर्क आला तर काय होईल आपलं? कॉन्सन्ट्रेटेड असेल तर जळतं, बरोबर. पण इथं जळत नाही. म्युकस तेच आतला जो श्लेष्म द्रव असतो तो त्याचं आतल्या अंतस्त्वचेचं संरक्षण करत असतो. आणि महत्वाचा दुसरा जो भाग आहे ते HCl कधी सिक्रेट होतं तर ज्या वेळेला अन्न आपल्या तोंडात आपल्या पोटात जाईल त्याच वेळेला ते सिक्रेट होतं, त्याचं स्त्रवण होतं. त्याच्यामुळे ते डायरेक्ट अंतस्त्वचेतून ते अन्नात जातं. पण समजा बऱ्याचदा एक आपल्याला घटक आहे की काही जणांना जेवण खाण्याची किंवा याची जर त्यांचं जर टायमिंग इरेग्युलर असेल तर काय होतं, ज्या टायमाला आपल्याला आपलं एक कंडिशन रिफ्लेक्स म्हणून आहे. तुम्हाला नंतर पुढच्या ह्याच्याशी ज्यावेळेला येईल तुमचा घटक कुठलं आपली संस्था आपल्या मेंदूची संबंधित जी संस्था आहे त्याला मी CNS म्हणतो. तो ज्यावेळेला भाग आहे त्यावेळेस एक कंडिशन रिफ्लेक्स म्हणून येतो. तर कंडिशन रिफ्लेक्स काय आहे, समजा रोज तुम्ही 10 वाजता जेवताय काय, तर शरीर नंतर तयार करते की ही व्यक्ती दर 10 वाजता जेवते म्हणजे 5 मिनिटं अगोदरच ते डायजेशनसाठी लागणारे जे घटक आहेत, जे स्त्रव आहेत ते तयार करायला चालू करते. बरोबर तुम्ही 10 वाजता जेवताय, पण एखाद दिवस 10 वाजता जेवलाच नाही तर त्यावेळेला काय होतं, शरीर ती वाट बघत नाही. शरीर 9:55लाच ते द्रव स्त्रवण करायला चालू केलेलं असतं. मग त्यामुळे HClचा भागही असतो. मग त्यावेळेला काय होतं, अन्न तरी नाही आहे शरीराला पोटामध्ये, त्यावेळेला थोडीशी इजा त्या HClची आपल्या अंतस्त्वचेला होतेच होते आणि त्याच्यामुळे आपल्याला पोट दुखणे किंवा पोटामध्ये आपण म्हणतो जळजळ व्हायला लागते. ऍसिडिटी म्हणजे हा HClचाच भाग आला. पोटामध्ये जळजळ म्हणजे काय, आतल्या त्या त्वचेशी कशाचा संपर्क आला, HClचा संपर्क आला आणि त्याच्यामुळं ती जळजळ निर्माण होते. त्यामुळे ज्यांचं जेवण इरेग्युलर असतं त्यांनाच शक्यतो पित्ताचा त्रास जास्त असतो. म्हणून वेळेत जेवणे गरजेचं आहे असं म्हटलं जातं. अजून काय शंका? सर पित्ताशयच काढलं जातं एक वेळा, त्यावेळी कार्य नसतं. आता पित्ताशय काढल्यानंतर काय होईल, पित्ताशयाचं महत्वाचं कार्य काय आहे तर ते साठवणे, पित्त यकृतीमधलं आलेले पित्त साठवणे हा कार्य होतो. पण पित्ताचं शक्यतो त्याच्यात काय होतंय, पित्त ज्या ज्या वेळेला अन्न पोटात येईल त्यावेळेला ते आकुंचित होतंय आणि त्यातलं पित्त जे आहे ते आपल्या लहान आतड्यात सोडलं जातं. पण बऱ्याचदा काय होतं, जी पित्ताची कार्यक्षमता संपते, जी पित्ताचे आकुंचन पावण्याची जी क्षमता आहे ती त्याची नष्ट होते आणि ती नष्ट झाल्यानंतर काय होतंय, ते पित्त ह्याच्यातच साचतं आणि ह्याच्यात साचल्यानंतर काय होतंय, आकुंचन न पावल्यामुळे त्याचे खडे तयार होतात आणि ते पित्ताशय इतकं पातळ आहे की त्यातले खडे नुसते काढणे अशक्य होतं. म्हणून ते काय केलं जातं, अख्खं पित्ताशय काढलं जातं. आता पित्ताशय काढल्यानंतर काय होईल, लिव्हरमध्ये पित्त तयार झालेलं तर पित्त नलिकेतून डायरेक्ट आपल्या लहान आतड्यात येतं. फक्त ते पित्त साठवलं जात नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला थोडासा जो पचनाचा त्रास होतो, म्हणजे अन्न पचनाचा त्रास होतोच. म्हणून बऱ्याच जणांना ज्यांना जर पित्ताशय काढलेलं असतं ना त्यांना काय करावं लागतं, एक अँटासिड घेत राहायला म्हणजे पचनासाठी. म्हणजे बाहेरून
औषधाद्वारे द्यायला लागतो. हो डायजेशनसाठी, कारण काय म्हणते ते तयार झालेलं पित्त नंतर सर्व काहीच त्याला आपण करू शकत नाही का, ते वितळवण्यासाठी किंवा फार फार अगदी 5% चान्सेस असतात औषधाने वितळायचे. पण मुळात कसं असतं तर किडनीचे खडे विरघळतो, कारण काय किडनीमध्ये पाण्याचा फ्लो आपण जनरेट करू शकतो. जास्त पाणी पिलं ते सगळं पाणी किडनीकडे जाणार आणि किडनीतून बाहेर फेकलं जाणार. पण पित्तरसाचं तसं नाही ना. पित्तरस हा तयार होताना थेंबा थेंबा थेंबाने तयार होतो काय, आणि तो याच्यामध्ये साचला जातो. आणि ज्या वेळेला आपल्या जो पित्ताच्या खड्यांचं जे आवरण आहे बाहेरचं, पित्ताच्या खड्यांचं ते बाहेरचं आवरण आहे कोलेस्ट्रॉलनं तयार केलं झालेलं आहे. कशामुळे? कोलेस्ट्रॉल. आणि ते एकदा फिट झालं की ते विरघळत नाही. आत पित्त आहे आणि त्याच्यात एक कोलेस्ट्रॉलचं आवरण आलं की ह्या पित्ताचा खडा तयार झाला. आणि हे कोलेस्ट्रॉलचं आवरण आहे हे सहजासहजी विरघळणं अवघड जातं, म्हणून ते शक्यतो काढून टाकायलाच लागतं. पण काही वेळेला अतिशय छोटा खडा असेल तर आम्ही प्रयत्न करतो की बाबा औषधाने ते विरघळता येतात. पण जर काही वेळेला खडाच फार मोठा असेल तर तो विरघळला जाऊ शकत नाही. अजून काही शंका? सर मागच्या वेळी सरांनी ज्यावेळी गोमन घेतलं होतं ना त्यावेळी सांगितलं होतं की एका मुलाने विष पिलं आणि त्याच्या गोमनाद्वारे ते सगळं बाहेर म्हणजे तिथपर्यंत पाणी घेऊन ते बाहेर काढण्यात आलं. ज्यावेळी आपण पाणी पितो तर थोडंफार पाणी स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पण जाते, त्यासोबत ते विष स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पण जाऊन मग ते त्याचं हे होत असेल ना विष. काही वेळा म्हणजे त्याचं प्रमाण शेवटी विषाची ना एक मारक क्षमता पण आहे. जे एखादं विष उदाहरणार्थ सापाचं विष ते शरीरात किती प्रमाणात गेलं तर ते आपल्याला त्याचं फॅटॅलिटी म्हणतो की तो आपल्याला मारक ठरू शकतो. हा एक भाग आहे बरोबर. आता इथं ह्याच्यामध्ये आलं विष सगळं तरी पटकन जर आत त्या जाणार नाही, थोडा वेळ ते थांबणार ते काय. पण जेवढा भाग गेला काय तो त्याचं डायल्युशन होणार ना तिथं. तर सगळं पित्त जर पुढे महागडात गेलं तर उलटी करून तुमचा काही फायदा नाही. वमन करून तिथं काय फायदा होईल का? नाही. म्हणजे एखादा जो घटक आहे तो जर इमिडिएटली जर वमन केलं तर शेवटी 100 पैकी 10वा भाग गेला लहान तेवढी पचवण्याची क्षमता असते आपली काय. पण 100च्या 100% जर खाली गेले तर तुम्हाला पचन करणे अशक्य होतं असा भाग होतो. आणि तरीही लगेच जरी वमन केलं तरी इथं त्याची काहीतरी इजा होणारच. फक्त काय तिथे जीव वाचणार त्याचा, हा महत्वाचं काय. म्हणजे इमिडिएटली जर आपण वमन केलं तर काय होईल त्याचं आपल्याला जीव वाचवला जाऊ शकतो. अजून काय शंका? सर थांबूया मग आपण. सर मला ते समजलं नाही, स्मॉल इंटेस्टाईनचं तुम्ही जे क्षेत्रफळ सांगितलं 30 चौरस मीटर, ते 30 चौरस म्हणजे 10 चौरस मीटर, 30 बाय 30 फूट. ते म्हणजे कसं तुम्हाला मगाशी सांगितलं ना मी, इथं वळ्या काढून दाखवल्या होत्या ना, या अशा असंख्य वळ्या आहेत. आता साधारण आपण असं धरू काय, हे एक 10 फूट आहे त्याचं कसं गृहीत धरू. हे असं सांगता येईल सर, हे असं आहे तर हे असं त्याच्यामुळे ते पसरवलं तर तो त्याच्याबद्दल पसरवलं ते सगळं तर त्याचं क्षेत्रफळ एवढं होईल. समजलं ना. ह्या ज्या वळ्या आहेत त्यामुळे आता बघितलं तर हा पृष्ठभागच आला ना आतला. फक्त तो असं घडी घालून बसवलाय बरोबर, पृष्ठभाग आला. ह्याचं क्षेत्रफळ 10 चौरस मीटर आहे. अजून काय त्यातला आणखी महत्वाचा भाग राहतो तो म्हणजे मोठ्या आकड्याशिवाय आकड्याशी संबंधित तुमचे आपल्याला जो संडास साफ न होणे म्हणजे हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. एक तर आकड्याची शुष्कता
म्हणजे आगडी कोरडे असणे आणि दुसरी की त्यांची जे आंतरलहरी आहे त्याची गती मंदावते. ह्या दोन गोष्टी असतात. बऱ्याचदा काय होतं आपण पाणीच पित नाही. कॉन्स्टिपेशन होतं. हां, कॉन्स्टिपेशन होतं. त्याला मराठीत काय म्हणतात? मलावर होतं. हां, मलावर होतं. मला काय तर हा जो भाग आहे कॉन्स्टिपेशन, ते दोन महत्त्वाचे घटक असतात. एक तर अन्नामध्ये आतड्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं तर मल काय होणार, शुष्क म्हणजे कोरडं होणार आणि त्यामध्ये पुढे ढकलण्यास त्रास होतो, त्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो. किंवा काही वेळेला काय होतं, जसं आपलं वय वाढत जाईल शक्यतो वृद्धावस्थेत या गोष्टी जास्त होतात, तर काय होतं आतड्यांची जी हालचाल करण्याची क्षमता आहे ती हळूहळू कमी होत जाते आणि त्याच्यामुळेही जे मल आहे ते पुढे ढकलण्यास त्रास होत असतो किंवा ते त्याची हालचाल मंदावते, त्याची गती मंदावते, मल पुढे ढकलण्याची. त्याच्यामुळं आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असतो. हा एक महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे, थांबूया आपण. काय शंका आहे? वमन आणि शंख प्रक्षालनाला काय काय बोलायचं? हां, वमन आणि शंख प्रक्षालन. वमन आणि शंख प्रक्षालन. हा वमन जो हा भाग येतो तो पित्ताशयाशी संबंध आपल्या जठराशी संबंधित येतो. हा जठराशी संबंधित वमन. हां, ते जठरामध्ये आपण पाणी, मीठ, पाणी घालायचं आणि ते प्रति आंतरलहर आपण इथं ऐच्छिकपणे निर्माण करतो आणि ती उलटी बाहेर काढतो. आणि शंख प्रक्षालन. शंख प्रक्षालनामध्ये काय होतं, इथं हे लिंबू रस, मिठाचं हे करून आत सोडलं जातं आणि आपल्या पोटातील आंतरलहरीचं प्रमाण वाढवलं जातं ऐच्छिकरित्या. आता शंख प्रक्षालन बघितले नाही? बघितले काय? तुम्हाला गेल्या शंख प्रक्षालन तर त्याची गती वाढवली जाते लहान आतड्याची. अशी वेगवेगळ्या हालचाली आहेत, त्या हालचाली केल्यामुळे काय होतंय, आतली गती वाढवल्यामुळे काय होतं, ते जो द्रव पदार्थ आहे तो शोषून घेण्या इतपत वेळ दिला जात नाही आतड्यांना. काय की त्यातला द्रव पदार्थ पण शोषून घ्यावा इतका वेळ दिला जात नाही. आतड्यांची गती वाढवली जाते, म्हणजे आंतरलहर वाढवली जाते आणि ती आंतरलहर वाढवल्यामुळे काय दिसतं, ते गुदद्वारामुळे बाहेर फेकलं जातं. आपण साधारण शंख प्रक्षालन, शंख कधी पाणी सोडताना बघितले? यामध्ये लहान आतडे सुद्धा, मोठे आतडे सुद्धा, सगळं इथून शक्यतो काय होतं, जठरात पाण्याला ते इथं थांबत नाही. काय त्या लहान आतड्यात येतं, परत ते लहान आतड्याची आंतरलहर वाढवल्यामुळे काय मोठ्या आतड्यात येईल, मोठ्या आतड्यातून गुदद्वारातून बाहेर फेकलं जातं. सर्व्हिसिंग होतं. पण ती गती वाढवल्यामुळे काय होतं, त्याचं आपण शोषण होत नाही, ते बाहेर फेकलं जातं आणि ते थोडंसं शोषणाला कठीण केलं जातं. त्याच्यात लिंबू आणि मीठ घातलं जातं, त्यामुळे त्याचे जे काय म्हणतात की त्याचं ऑस्मॉसिस जो प्रकार होतो तो जास्त होतो. की उलट ते ऑस्मॉसिसमुळे काय होतं, तर आतड्यातील जी अशुद्धी आहे ती पण शोषून घेतो आणि ते सगळं बाहेर फेकलं जातं. लिंबू आणि मिठाचं पाणी त्या ठिकाणी काही वेळेस आपण घेतो. लिंबू आणि मीठ, लिंबू आणि मीठ हां, ते त्या ठिकाणी आपण द्रावण काही काही वेळेस घेतो. ते योग्य का अयोग्य त्याच्यासाठी? ते योग्य का अयोग्य? श्रमाच्या वेळेला श्रमाच्या वेळेला सकाळी काय होतं बऱ्याचदा आपण शक्यतो सरबत जो म्हणतो ना, लिंबू पाणी किंवा मीठ पाणी, हे शक्यतो केव्हा घेतो आपण, एक श्रम किंवा उन्हातून फिरून आम्ही भरपूर घाम गेलाय. आता घामामध्ये काय जाणार आहे, तुमच्या शरीरातलं सोडियम कमी होणार आहे, बरोबर. ते सोडियम रिप्लेस करण्यासाठी त्याचा फायदा होतो, पण अति प्रमाणात घेतलं तर ते चुकीचंच आहे. आपला घाम खारट असतो हे तरी माहिती आहे, म्हणजे त्यातून सोडियम जात आहे, सोडियम क्लोराईड जात आहे, खारटपणा जातो त्याचा, तर ते रिप्लेस करण्यासाठी त्याचा फायदा होतो. उन्हाळ्यात फायदा आहे त्याचा, नाही असं नाही की त्यामुळे थकवा येणार नाही तुम्हाला आणि फ्रेश वाटतो ना लिंबू आपण घेतल्यानंतर सारखं मीठ वगैरे टाकून घेतलं. त्याचं कारण ते शरीरात जो घटक कमी बाहेर टाकला गेला आहे, जो घटक कमी झाला आहे त्याचं पुन्हा ते भरण्याचं काम आपण पूर्ण करत असतो. माझ्या योगसाधक भगिनींना
आहे त्या यंत्रणेच्या संदर्भातील ज्ञान उपलब्ध करून देण्याचं कार्य आपल्या या संस्थेच्या संयोजकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ते खरोखर कौतुकास्पद त्या ठिकाणी आहे. यासाठी आपली ही जी संस्था आहे त्या विषयामध्ये तज्ञ असणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचं अनुदान न देता आणि आलेल्या व्यक्तीदेखील कोणत्याही प्रकारचं अनुदान न घेता आपल्याला एक तास दीड तासभर त्या ठिकाणी एवढं अनमोल असं त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. ही फार अवर्णनीय अशा प्रकारची त्या ठिकाणी गोष्ट आहे. तर आज गावडे सर आले याची अगोदर त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला जे काही योगाचे जे काही प्रॅक्टिकल दिले तर ते खरोखर त्या ठिकाणी त्यांची जी सांगण्याची जी शैली आहे सरांची सांगण्याची शैली एकदम सुंदर आहे. हसत खेळत मजा करत अगदी कधी त्या ठिकाणी ते कधी योगाची हे पण शिकवताना कधी त्यांच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी काही टेन्शन वगैरे काही दिसलं नाही. आता आपण बघितलं की सरांचं त्या ठिकाणी जे काही बोलणं आहे किंवा जे काही तिची सिस्टीम आहे ती फार एकदम सहज आहे. त्याच्यामध्ये सहजता आहे आणि त्याच्यामुळे जे कोणी त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचे एखादे लेक्चरर एखादे प्राध्यापक जेव्हा त्या ठिकाणी सहजरित्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगतात तेव्हा त्या ठिकाणी त्याचा प्रभाव विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होतो असा मला त्या ठिकाणी अनुभव आहे. आणि सर तसं त्या ठिकाणी अगदी सहज भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करून समोरच्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारे अडचण न येता किंवा समस्या न होता त्या ठिकाणी अजून त्यांना सहजरित्या समजेल अशा सोप्या भाषेमध्ये जेव्हा त्या ठिकाणी सांगितलं जातं तेव्हा समोरचा जो काही जो श्रोत्र वर्ग जो काही त्या ठिकाणी आहे त्याला चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळण्यास मदत होते. आपण दैनंदिन जीवनामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे अन्न घटक द्रव्य त्या ठिकाणी घेतच असतो. अजूनपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला ही अशी सखोल माहिती नव्हती. गावडे सरांनी ही जी माहिती आहे अगदी सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी करून सांगितली. तर खरोखर सर आय एम प्राऊड ऑफ यू. खूप छान त्या ठिकाणी माहिती तुम्ही दिली त्याबद्दल मी सरांचं खूप त्या ठिकाणी आभार मानतो. त्यांना